ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यामि लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मम पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। ध्यान श्लोक। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रेयपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दना पार्थो वत्ससुधीर्भोक्ता पाण्डवैरणनदी कैवर्तककेशव पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्वारजपङ्कजं कलिमल प्रध्वंसिनः श्रेयसे। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुता स्तुन्वन्ति दिव्यैस्तवे वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थितसद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणाः। देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। ॐ सहनावतु सहनो भुनक्तु सवीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम। मागच्या वेळी आपण अध्याय 3 श्लोक नंबर 30 त्याच्या आधी थोडीशी बॅकग्राऊंड पार्श्वभूमी सांगायचं म्हणजे प्रकृती गुणसम्मूढा सज्जनते गुणकर्मसु आणि तान कृष्णवदो मंदा कृष्णविन्न विचालयेत। प्रकृतीच्या गुणांनी म्हणजे प्रकृतीचे गुण कुठले सत्वरजतम सत्वरजतम या गुणांनी प्रत्येक जण हा तिन्ही गुणांनी व्याप्त असतो। काहींच्या मध्ये
सत्वगुणी एकदम थोडे असतात, कारण सत्वगुण अंगी बाळगायला थोडीशी तपश्चर्या करावी लागते. पण रजोगुणी आणि तमोगुणी हे बहुतांश दिसतात, सगळीकडे असतात. आणि हे प्रकृती जी त्रिगुणात्मक माया आहे ते आणि आपलं शरीर यांचं कायम द्वंद्व चालू असतं. द्वंद्व म्हणजे ते एकमेकात त्यांचं कार्य करत असतात. ते कार्य असं की ते असं कार्य असतं, असं कर्म असतं की ते कायम इच्छा आकांक्षाने भरलेलं असतं. ते प्रकृतीत ते करायला लावतं. आणि काही जे तमोगुणी जे किंवा रजोगुणी किंवा सत्वगुणी ही जी प्रकृती आहे ही स्वभाव धर्माप्रमाणे मनुष्याला प्राप्त होते. स्वभाव धर्म म्हणजे जे पहिलीचा पूर्वजन्माचे जे संस्कार असतात त्याप्रमाणे तो जन्म घेतो आणि त्याप्रमाणे ते संस्कार त्या स्वभावामध्ये तो त्या पर्टिक्युलर एक प्रकारच्या परिस्थितीमध्ये तो वाढतो किंवा ते संस्कार घेऊन येतो. आता ते संस्कार बदलणे किंवा हे एकदम बदलू शकत नाही. त्याला सत्संग पाहिजे, चांगल्या लोकांची संगती पाहिजे, तर ते हळूहळू बदलू शकते, हळूहळू त्याच्यात बदल घडवू शकतो. म्हणून हे पण आपलं वाल्मिकीचं वाल्या हा कोळी होता तेव्हा तो दरोडेकर होता, त्याचा वाल्याचा वाल्मिकी झाला. त्यामुळे तो झाला तेव्हा तो तमोगुणी होता, पण एकदम तो नंतर खूप नावाजलेले महामुनी झाले. रामायण सगळं त्यांनी लिहिलं. त्यामुळे आज ते बदल घडू शकतो, पण ते सुद्धा सगळं प्रकृती ठरवते. प्रकृतीप्रमाणे माणूस घडतो. तर हे ह्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जे मंदबुद्धी किंवा अल्पज्ञ मनुष्य हे त्यांना चांगल्या सन्मार्गाला लावावं, त्यांना चांगल्या संगतीला लावावं, चांगल्या सत्संगतीला त्यांना लावावं. असं एक त्यांना आपल्या त्या श्रद्धेपासून ढळवू नये. त्यांच्यात जर काही श्रद्धा निर्माण होत असेल, श्रद्धेने जर ते काय करत असतील तर ती श्रद्धा जोपासावी, ती वाढवावी असं या श्लोकात म्हटलेलं आहे. त्याचाच पुढचा भाग आहे मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतस निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. हे अर्जुनाला उद्देशून आहे की सर्व कर्मे अध्यात्मचित्ताने म्हणजे आत्मस्वरूपी रत असलेल्या चित्ताने माझ्या ठिकाणी समर्पण आणि फलाशारहित, ममत्वरहित, शोकरहित होऊन तू युद्ध कर, युद्धाला तयार. म्हणजे जी काय जो माणूस जे काय कर्म करतो हे ईश्वरची भावना ठेवून जर ते कर्म केलं तर ते त्याचं बंधनमुक्त होतो. तर बंधन लागत नाही. बंधनापासून जर मुक्त व्हायचं असेल तर आपण ते कर्म जे काय करतो त्याच्यात फलाशा न ठेवता ते ईश्वरापण बुद्धीने ते कर्म करावं. म्हणजे ते कर्म चांगलं पण होतं आणि असं कर्म तू कर असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. आणि ते विगतज्वरा म्हणजे विगतज्वरा म्हणजे काय, जसं एखादं आपण उत्कंठा किंवा एक काय म्हणतात एक उत्साह असतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर क्रिकेटमध्ये जे 90 क्रॉस केली, एखादा 90 रन केले तर त्याला शतक मारण्याची एक त्याला उत्कंठा असते. आणि ती उत्कंठा एवढी लागलेली असते की तो एकदा चुकीचे फटके मारून तो 99ला आऊट होतो. बरोबर. तो ते अतिउत्साह रेकॉर्ड तर खेळून न खेळू, पण एखादा माणूस जो अतिउत्कंठेने अतिउत्साहामध्ये जे करायला नको ते करून बसतो. त्यामुळे डोकं शांत ठेवून तू काय कर, तू युद्धाला तयार आहे. तुझं डोकं असं भ्रमित झालं आहे आणि त्यामुळे तू नको झाली भाषा करतोय. ते गांडीव धनुष्य खाली ठेवून ती मानवा अनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. परंतु जे असूया करणारे होऊन जे माझे मत आचरत नाही त्या अविवेकी लोकांना सर्व ज्ञानाविषयी मूळ आणि नष्ट झालेले समज. पण हे जे काय विचार श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितला किंवा आपल्या सर्व मानवजातीला सांगितला, हे श्रद्धेने त्यांनी जे सांगितलं ते पाळलं पाहिजे.
आता एखादा गुरु सांगतो, एखादा महामुनी सांगतो, वेदात परत काय काय सांगितलेलं आहे, ते जर आपण पाळलं नाही, श्रद्धेने ते पाळलं पाहिजे, वेदावर श्रद्धा पाहिजे. आपली जे श्रुती आहे, श्रुती, स्मृती, इतिहास, पुराण, असे 4 मुख्य आपली प्रस्थानत्रयी म्हणतात त्याला. ही जी आपली जी परंपरा आहे किंवा आपली जी वेद निष्ठित जे आपलं संस्कृती आहे ते पाळलं पाहिजे. तिथं अतिरेक करून उपयोग नाही. ते काय म्हणजे तिथं आर्ग्युमेंट करून उपयोग नाही. कारण ते महामुनी, मोठे मोठे ऋषीमुनींनी ते साक्षात्कार मध्ये ते साक्षात्कार झाला आणि त्यामध्ये ते मंत्र सगळे आलेले म्हणजे ते अपौरुषेय म्हणतात. अपौरुषेय याकरताच म्हणतात की ते साक्षात्कारी मंत्र आहेत. देवानी त्यांना ते साक्षात्कार घडवला नाही आणि ते मंत्र त्यांना स्फुरले. त्यामुळे तिथं आर्ग्युमेंटचा प्रश्न नाही, तिथं वादविवादचा प्रश्न नाही, ते पाळलं पाहिजे. पण असेच जे काही अतिशाणे लोक असतात ते कोणी गुरुजी सांगू दे, कोणी मुनींनी सांगू दे, तिथं आपला काय ते आपली मतं मांडण्याचा प्रयत्न करतात. ते अश्रद्धावान म्हटलं. असे जे अश्रद्धावान लोक असतात ते मूर्ख म्हणतात. तर ते मूर्ख लोक माझे म्हणजे काय सांगितलेलं ऐकत नाहीत आणि त्यामुळे ते आपल्या पापाला, आपल्या विनाशाला कारणीभूत होतात. जे मोठ्या माणसाचं ऐकत नाही, मोठ्या माणसाचं म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं ऐकत नाही, जे भगवानाचं ऐकत नाही ते इतर सामान्य लोकांचं काय ऐकणार. त्यामुळे असं जे मोठ्या श्रेष्ठ लोकांचं ते ऐकत नाहीत, आपले मतं मांडतात, आपले वादविवाद श्रद्धेने काही करत नाहीत, जिथं अश्रद्धा दाखवतात, तर ते लोक त्या नष्ट झालेले समज म्हणजे त्यांचे विवेक सगळा संपला आहे, ते महामूर्ख लोक आहेत. त्या मूर्खांच्या नादी तू लागू नको आणि त्यांचं तू ऐकू नको. म्हणजे अर्जुनाला उपदेश आहे, पण सामान्य माणसाला सगळ्यांना, आपल्याला किंवा आम्हाला सगळ्यांना हा उपदेश आहे. त्यामुळे जे अश्रद्धावान लोकांचं ऐकू नये, श्रद्धा ठेवून सगळी कामं करावी आणि श्रद्धा ठेवूनच आपण जे काय कर्म करायचे ते करावे. सदृशं चेष्टते स्वस्त्या सदृशं चेष्टते स्वस्त्या प्रकृतिर्जानवानपि. 33 सदृश हां 32 हे सांगितलं ना, 32 सांगितलं की आता. माझा 31 वा सोडला का? 31 झाला. श्रद्धावान तो श्रद्धा आणि अश्रद्धा असे 2 श्लोक आहेत. ते श्रद्धावान लोक सगळे आपल्या कर्मापासून मुक्त होतात. ते सांगितलं नाही मी, सांगितलं नाही, सोडला का? 31 झाला नाही, 31 सोडला नाही, 31 चुकून सोडला नाही. बरं आता म्हणतो ये मे मतमिदम हे झालं का? मी अर्थ नाही, 31चा अर्थ असा आहे, हे श्रद्धावान लोकांकरता आहे. जे श्रद्धावान आणि ज्या असूया न करणारे लोक, म्हणजे जे डाऊट घेत नाहीत, संशय घेत नाहीत, असे जे लोक असतात ते त्यांचं कर्म चांगलं होतं आणि ते कर्मापासून मुक्त होतं, कर्माचं बंधन त्यांना लागत नाही. हे 31वा श्लोक आहे. ये मे मतमिदम नित्यम. दुसरा आता पुढचा जो आहे तो अश्रद्धावान. ये त्वेदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढास्तान् विद्धि नष्टान चेतसा. त्याच्या बरोबर उलट ते जे संशय न घेणारे जे लोक असतात ते कर्म चांगल्या रीतीने करतात आणि ते त्या कर्माचं त्यांना बंधन लागत नाही आणि ते चांगलं पुण्य मिळवतात, चांगल्या गतीला ते प्राप्त होतात असं सांगितलं. त्याच्याबरोबर उलट तिथं आहे जे ज्यांची श्रद्धा नसते, जे प्रत्येक गोष्टीमध्ये डाऊट घेतात, ज्यांची कशावर श्रद्धा नसते, आपण वेदावर श्रद्धा नाही,
आपलं वेद काय म्हणतात ते वेद इतिहास श्रुती स्मृती इतिहास पुराण 4 आहे. ते कशावर त्यांची श्रद्धा नसते, ते आपलं ते काहीतरी मतं मांडत असतात आणि काय त्या अविद्या अज्ञानामुळे त्यांना वाटतं की आपण सगळं येतं पण काही येत नसतं. अशा लोकांना मूर्ख म्हणतात, अज्ञान. अशाही लोक म्हणजे जे कर्म करतात ते कर्म पण ते चांगलं करत नाहीत, म्हणजे त्याच्यामध्ये फलाची आशा धरतात आणि त्यामुळे ते आपला स्वतःचा नाश करून घेतात. असं म्हटलं ते मूर्ख लोक. जे अश्रद्धावान लोक आहे, ज्यांची कशावरही श्रद्धा नाही आणि जे प्रत्येक गोष्टीमध्ये संशय घेतात, ते लोक पापी लोक, मूर्ख लोक म्हटलं. आणि त्यामुळे ते नष्ट पावतात किंवा त्यांचे ते काम ते बंधनयुक्त कामं होतात आणि त्यामुळे ते नष्ट होतात, नष्ट झालेले. सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहा किं करिष्यति. ज्ञानी मनुष्य देखील आपल्या प्रकृतीप्रमाणेच वागतो. सर्व प्राणी आपल्या प्रकृतीवरच जातात, म्हणजे स्वभावाला अनुसरतात. अशा स्थितीत कोणाचा निग्रह किंवा शासन काय? असं म्हटलं आहे की मगाशी म्हटल्याप्रमाणे जो माणूस या पृथ्वी तलावर येतो, जन्म घेऊन येतो, तो आपल्या पूर्वजन्माचं पाप पुण्य घेऊन येतो. त्यामुळे तो एक ठराविक परिस्थितीमध्ये तो जे काय स्वभाव असतो त्या परिस्थितीमध्ये तो जन्म घेतो, त्या परिस्थितीमध्ये तो वाढतो. तर आवाज त्यामुळे तो त्या परिस्थितीमध्ये तो वाढतो. आणि ती जर परिस्थिती जर त्याला चांगली मिळाली तो चांगला त्या परिस्थितीमध्ये त्याच्या जे पूर्वजन्माचं जे काय पाप पुण्य आहे ते चांगल्या पद्धतीला लागू शकतो. पण समजा एखादं चोरी करणारच घराणं आहे तर तो चोरी करायला शिकणार. एखाद्याला वाईट सवय आहे आणि घरानं त्याला काही बोललं जात नाही. वाईट सवय म्हणजे कोणाची किसे कापूची सवय आहे, कोणाची चोरी करण्याची सवय, घरातले पैसे न विचारता सांगून न विचारता नाही याला चोरीच म्हणतात. किंवा दुसऱ्यांच्या घरचे पण कुठं मिळाले मारले पैसे, तर ती चोरी करणे हा एक वाईट व्यसनच आहे. ते एक मुलाचं व्यसनच ते. त्यामुळे हे व्यसन कसं लागतं, हे स्वभाव ते प्रत्येक ज्या परिस्थितीमध्ये तो वाढतो तो तिथं त्याला चांगले संस्कार घडवत नाही. जे करतो एकदा समजा त्याने कुणाचे पैसे मारले तर घरनं दुसऱ्या त्याला एक चांगला शब्दांचा मारा बसला किंवा एखादं मुस्कला कोणी मारली घरनं मोठ्याने तर तो परत करणार नाही. पण ते समजा चोरून आणलेले पैसे ते कुठून आणले त्याला विचारलं नाही आणि ते पैसे समजा वडिलांनी खर्च केले तो परत दुसऱ्यांदा 500 रुपये घेऊन येणार. पहिल्यांदा 100 मारले, दुसऱ्या वेळी 500 घेऊन येणार. असं करून ते वाढत जातं. मग तो दरोडेखोर बनतो. त्यामुळे हे परिस्थिती माणसाला बनवते. पण तोच जर याच्या उलट समजा एखादा माणूस एखाद्या वाईट परिस्थितीत जन्माला आहे, म्हणजे संस्कार पण चांगले नाही, पण तो चांगल्या संस्कारामध्ये त्याचं समजा त्याला गती मिळाली. म्हणजे एखादं भजनी मंडळ आहे तिथं तो रोज जातो, भजन करायला जातो, चांगले लोक भेटतात, चांगले त्याच्यावरती चर्चा होते, कुठल्या तरी भजनाचा म्हणजे एखाद्या अभंगाचा अर्थ सांगितला जातो. त्यामुळे अशामुळे त्याचे संस्कार त्याच्यावरती चांगले होतात आणि तो देव आणि भक्तीमध्ये रंगून जातो. त्यामुळे असे एखादा वाईट परिस्थितीत पण त्याला संस्कार चांगले करतात, तो माणूस चांगला होतो. आणि एखादा चांगल्या परिस्थितीत वाढणारा माणूस पण वाईट संगत लागली तो बिघडू शकतो. म्हणजे असे दोन्ही प्रकार आहेत. त्यामुळे ज्या परिस्थितीत माणूस वाढतो, ज्या परिस्थितीत तो आणि आधीचं पूर्वजन्माचं पण तो घेऊन आलेला असतो. त्यामुळे ते असं दोन्ही मिळून ही जी प्रकृती असते, जी प्रकृतीप्रमाणे तो वागतो, तो त्याच्यात थोडासा बदल आपण घडवू शकतो. म्हणजे त्याच्या मनात असेल तर किंवा समजा घरनं म्हणजे एकूण सांगायचं म्हणजे एका परिस्थिती ज्या परिस्थितीमध्ये तो वाढतो आणि ही परिस्थिती कुटुंब आपले जे सगळा गाव असतो किंवा आपण ज्या एखाद्या आता स्कूलमध्ये जायला लागला,
शाळेमध्ये जर त्याला चांगली मिळाली तर त्याचे संस्कार चांगले होतात. आणि तो घरनं एक बघा, पहिलं म्हणजे घरनं आई वडिलांचं चांगले संस्कार पाहिजेत. संस्कार असतील तो मुलगा चांगला होतो, पुढं आपलं करिअर चांगलं घडवतो. पण तो जर आई वडील जर काय विचित्र बागेत असतील तर तो मुलगा पण तो चांगला निघतोच नाही. आपण कितीतरी शेकड्याने अशी उदाहरणं बघतो. त्यामुळे इथं असं सांगितलं आहे, प्रकृतीप्रमाणे वागतो आणि ही प्रकृती त्या स्वभावाप्रमाणे तो अनुसरतो, तो अनुसरतो म्हणजे काय, त्याप्रमाणे त्याचं चलनवलन होतं. त्यामुळे ही परिस्थिती बदलणे हे प्रत्येकाला म्हणजे घरातल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे, बरोबर. आणि ती परिस्थिती बदलू शकतो किंवा बिघडवू शकतो. आणि हे याला देव काही करू शकत नाही. याला देव काय करणार, याला गुरु काय करणार. त्यामुळे ही जी काय जे एन्व्हायरमेंट आहे, हे जे काय परिस्थिती आहे, हे जे काय ज्या प्रकृतीमध्ये आपण त्याला कसा वाढतो, कसं त्याला तो कसा त्याचं करिअर त्यांनी घडवायला पाहिजे, हे ते कुटुंबाने ठरवलं पाहिजे. किंवा त्याला असे संस्कार त्याला मिळाले पाहिजेत की तो चांगला माणूस बनेल, बरोबर. त्यामुळे इथं असं म्हटलं आहे की कोणी कितीही जरी केलं शेवटी तो आपल्या प्रकृतीवरच जातो. आणि प्रकृतीवरच जातो म्हणजे काय, संस्कारही असतात त्याला आणि मागचं पूर्वजन्माचं पुण्याई किंवा पाप दोन्ही. पाप असेल तर तो वाईट होणार. तुम्ही कितीही त्याला संस्कार करा, काही करा, ते काय तो होणारच नाही, तो ते वाईट गतीलाच जाणार. एखादा मुद्दाम तुम्ही बघा, 4-3-4 भाऊ असतात, एखादा खूप चांगला करिअर करतो, एखादा कितपत पडलेला असतो, काहीच करत नाही. एखादा चांगला शिकतो, विकतो, चांगला आपलं करिअर घडवतो, पण सामान्य. एखादा खूप नाव कमावतो. म्हणजे असं का होतं, हे म्हणजे ते पूर्वजन्माकडनं पण थोडंसं आलेलं असतं. त्यामुळे ते भगवान असं म्हणत आहेत की प्रकृतीची तुम्ही थोडंसं सुधारू शकता पण पूर्ण सुधारू शकत नाही. आपल्या हाती असतं, आपलं भवितव्य आपल्या हाती असतं. म्हणून बोलते वामनराव पै, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं त्याने मोठं त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि ते खरं आहे. पुढं इंद्रियस्ते इंद्रियात्यान्ते रागद्वेषो व्यवस्थितो तयोर्नवशमागच्छेत् तस्य परिपंथिनो. प्रत्येक इंद्रियाच्या विषयात राग आणि द्वेष हे कायम विद्यमान असतात. त्याच्या अधीन आपण होऊ नये, कारण ते याचे म्हणजे या जीवाचे परिपंथी म्हणजे लुबाडणारे. तुमचं सगळं सर्वस्व लुबाडून येतं. तिथे मोठा अर्थ सांगितला आहे, राग आणि द्वेष. राग म्हणजे काय आणि द्वेष म्हणजे मी तर त्याला मत्सर म्हणतो, जळणे. जळण्याची जी प्रक्रिया आहे, भावना आहे, फार वाईट आहे. माझ्या खूप काय काय दिसतंय, माझ्याकडं नाही आहे, मी अभागी, मी नशीबवान नाही, असं तुला का वाटावं. तुझ्या कर्माप्रमाणे तू, त्याच्या कर्माप्रमाणे तो. त्यांनी चांगलं कर्माने कमावलं असेल तर त्याचं श्रेयच आहे, त्याला श्रेय द्यायला पाहिजे. पण त्यांनी समजा वाईट कर्माने मिळवलं असेल, त्याचा तो भोगणार आहे. तो काय उद्या पाप भोगणार आहे, तो भोगणार आहे. तू कशाला जलस होतो. जलसी, इंग्लिशमध्ये जलसी म्हणतात, मत्सर. द्वेष म्हणजे तो आहे. हा द्वेष आणि राग काही लोकांना एवढं पटकन राग येतो. मी तर अशी माणसं बघितली आहे, तुम्ही जर रस्त्याने जाताना समजा तुम्ही सहज विचारलं, बा हा रस्ता मला एक ठिकाणी जायचं आहे, कसं जाऊ, मी कोण वाटायला आहे का, तू मला काय विचारतो, असं इथं उद्धटपणा नाही सांगतात. म्हणजे सहज तुम्ही जरी विचारलं तरी उत्तर बरेचदा असं उद्धट येतं. किंवा समजा 1-2-3 रस्ते आहेत, या रस्त्याने जाऊ का या रस्त्याने जाऊ, मागा खबर ना, मला माहिती नाही, तो आणि कोणाला तरी विचार, मी पण बाहेर न आलो. अरे पण तू नीट सांग ना, मला माहिती नाही, तुम्ही इथं कोणतरी जवळचा माणूस बघा, त्याला विचारा, असं सांगता येतं. बोलताना ते रागाने बोलायचं. काही गायीच्या घरात तर मी असं बघितलं आहे की मुलांना मारतात,
अक्षरशः म्हणजे असं पेटून काढतात. मुलगा अगदी आक्रोश करेपर्यंत मारतो. हे मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. एवढा राग म्हणजे काय म्हणायचं याला. मुलं म्हणजे देवासारखी असतात. त्यांना अशा तऱ्हेने मारणं किंवा ओरडणे नाही. ओरडलं पाहिजे थोडं, कधी एखादी चाकटी पण लावली पाहिजे. आणि तसंच जर त्यांनी काय कृत्य केलं असेल तर. पण सहज आपण चिडतो, रागावतो. आपण समजा काहीतरी आपल्या मनासारखं झालं नाही, तो राग आपण तिथं काढतो. समजा मला आज 4 पैसे मिळायचे आहे, ते मिळाले नाही. आज समजा कोणीतरी 10,000 घेऊन येणार आहे, ते मिळाले नाही. तो राग बायकोवर काढायचा या मुलांचे काढायचं. त्यामुळे असं उगाच कारण नसताना सुद्धा आपण चिडतो. त्यामुळे राग आणि द्वेष हे आपले रस्त्यात जसे लुटारू लुटतात, प्रवाशांना लुटतात किंवा एखाद्याकडे थोडंसं धन आहे ते लुटून नेतात. अशी उदाहरणं आपण वाटमारे, हे वाटमारे राग आणि द्वेष, वाटमारे सर्वस्व आपण गमावून बसतो या राग आणि द्वेष. राग एवढा वाईट असतो की आपण आपल्या जिभेवरती कंट्रोल नसतो. आपण सहज बोलून जातो, पण ते त्याच्या कायम आयुष्यभर लक्षात राहतं. अशी उदाहरणं आहेत. एखाद्या घरात 2 भावामध्ये असं की अमृत मुनीवर येतात, एखाद्या मारझोड पण करतात आणि एवढं वाईट शब्द बोलतात की ते कधी मग एकमेकाचं तोंड सुद्धा बघत नाही. खरं कधी अडीअडचणीला उपयोगी पडणारे तेच. घरात तुमचा 2-3 भाऊ आहेत, 1-2 बहिणी आहेत. बाहेरचं दुसरं कोणी येऊन तुम्हाला अडीअडचणीला उपयोगी पडणार नाही. घरचे लोक उपयोगी पडतात संकटाच्या वेळी. तुम्ही किती मित्र किती जवळ तुमचे शेकड्याने मित्र आहेत, कोणी येणार नाही. माझा जो पर्सनल अनुभव आहे, कोणी येत नाही. तुमचं कोण विचारणारा, कोणतरी तुमचं जवळचं आहे, ज्याला तुमच्याबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, तोच तुमची चौकशी करतो. आणि असं प्रेम आई वडील आणि आपल्या कुटुंबियांनाच असतं, इतरांना एवढं नसतं, असं मला तरी वाटतं. तर इथं राग आणि द्वेष, हे राग आणि द्वेष प्रत्येकामध्ये आहेत. आणि थोडंसं म्हणजे असायला पाहिजे असं मला पण वाटतं. राग नसेल तर त्या माणसाला म्हणजे तो एकदम शांत प्रवृत्तीचा म्हणतात. शांत जास्त काही होत नाही. रागाने काहीतरी बोललं की काहीतरी आपण कर्तृत्व येण्यासारखं वाटतं, पण ते बरोबर नाही आहे. आपलं बोलणं संयमी पाहिजे, शांत पाहिजे, स्वभाव शांत पाहिजे. दुसऱ्याचं नीट ऐकून घ्यायची खोच पाहिजे आपल्यात. आपण दुसऱ्याचं शांततेनं ऐकूनच देत नाही. दुसरं काहीतरी विचारलं आपण त्याला 4 उत्तरं देतो. हे म्हणजे बरोबर नाही. आणि हेच नेमकं याच्यावरती भगवान श्रीकृष्णाने भाष्य केलं आहे की हे राग आणि द्वेष हे प्रत्येकाच्या प्रकृतीमध्ये असतात, पण त्याच्या अधीन आपण होऊ नये, म्हणजे त्यांच्या आहारी जाऊ नये. थोडंसं जिथं पाहिजे तेवढा थोडासा उपयोग करा, थोडासा, तेवढा त्याच्या आहारी जाऊ नका. आणि ते लुटेरे आहे, अक्षरशः लुटेरे पटणार आहे. मला तरी पटतंय, अक्षरशः लुटेरे आहे. काही जणांचे कुटुंब फक्त राग आणि द्वेषामुळे बिचारा बघतो. असं आपण एवढं काहीतरी बोलून जातो की, आणि तो असा असतो की आपण धनुष्यातनं एखादा बाण जसा निघावा, बंदुकीतनं गोळी सुटावी, तसंच ते शब्द बाहेर पडतात आणि ते शब्द परत येत नाही. तुम्ही किती त्याला शेगड्याने त्याला नमस्कार करा किंवा त्याचा पाय धरा, ते शब्द गेलेले परत येत नाही. बरोबर की नाही? त्यामुळे असे उच्चारण आपण संयमाने उच्चारायला पाहिजे. दुसऱ्याचा किती तो लहान असू दे मोठा असू दे, त्याच्याशी नीट बोललं पाहिजे. त्याचा आदर ठेवून, मोठा असेल तर आदर ठेवून बोललं पाहिजे. दुसरा आणि तो मला कुठं तसा का बोलला, अरे तो बोलला मग तुझं कसं बोलायला पाहिजे. तू जर 1-2दा थोडंसं त्याला मान देऊन बोलला तर तो आपोआप त्याची मान खाली असते. हे अनुभवतो आपण. तुम्ही जर करून जर मंदिराला भांडायला गेला तर तो मग ते दुसरा तसाच बोलायला लागतो. दुसरा जो मग ते मुष्टियुद्धच होतं, शब्दांचं मुष्टियुद्ध. बरोबर की नाही? त्यामुळे आणि हे त्याच्या आहारी जाऊ नये. आणि हे एवढे लुटेरे एवढे वाईट आहेत की आपल्या जो मार्ग आहे, जो आपला काय म्हणतात ते, आपला जो ईश्वर प्राप्तीचा जो मार्ग आहे, परमार्थाचा जो मार्ग आहे, त्याच्यामध्ये हे विघ्न. कारण आपलं माइंड डिस्टर्ब होतं, मन डिस्टर्ब होऊन जातं.
मन अशांत होऊन जातं आणि त्यामुळे आपण विचारहीन होऊन बनून जातो. मग विचारसुद्धा तसेच होतात आणि मन कार्यावर येत नाही, मन शांत होत नाही. आणि त्यामुळे हे आपल्या श्रेय मार्गात विघ्न आणणारे आहेत, लुटेरे आहेत असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. ते योग्य आहे. पुढं थोडं एक अभंग होत आहे का? अभंग एक अभंग अभंग म्हणजे तो परवाचा आहे. मधुरम 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 म्हणतो ना, आहे माझ्याकडे. चांगलं म्हणतो मुलं. ओ अधरं मधुरं वदनं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरम् हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् मधुराधिपतेरखिलं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरम् चरितं मधुरं भ्रमितं मधुरं वचनं वचनं मधुरं वसनं मधुरं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं चलितं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुर्मधुरो रेणुर्मधुरा वेणुर्मधुरो रेणुर्मधुरा पाणिर्मधुरा पादौ मधुरौ पाणिर्मधुरा पादौ मधुरौ नृत्यं मधुरं सख्यं मधुरम् नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरम् गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम् भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरम् रूपं मधुरं तिलकं मधुराधिपतेरखिलं मधुरम् मधुराधिपतेरखिलं मधुरं कर्णं मधुरं तरणं मधुरम् कर्णं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरम् हरणं मधुरं रमणं मधुरं वमितं मधुरं वमितं मधुरं
शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् मधुराधिपतेरखिलं मधुरं गुञ्जा मधुरा माला मधुरा गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरम् युक्तं मधुरं भुक्तं मधुरं दुष्टं मधुरं सृष्टं मधुरम् दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपा मधुरा गावो मधुरा गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरम् दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् मधुराधिपतेरखिलं मधुरं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे श्रेयान् स्वधर्म विगुणान् श्रेयान् स्वधर्म परधर्मान् स्वनुष्ठितात् परधर्मान् स्वनुष्ठिता स्वधर्मे निधनं श्रेय स्वधर्मनिधनं श्रेय परधर्मो भयावह परधर्मो भयावहा उत्तम प्रकारे अनुष्ठिलेल्या परधर्माहून स्वधर्म गुणरहित दोषयुक्त जरी असला तरी अधिक चांगला स्वधर्मात राहून मरण आले तरी श्रेयस्कर आहे, परंतु परधर्म हा भयकारक आहे. इथं स्वधर्म काय आणि परधर्म काय याची थोडीशी व्याख्या. स्वधर्म म्हणजे कर्तव्य करणं. थोडक्यात आपलं कर्तव्य करता करता जरी प्राण जरी गेला तरी काय म्हणतात ते बेहत्तर. आता भारत पाकिस्तान युद्ध सुरू आहे आणि आपले आर्मी युद्धात काही जवान गेले, मरण आलं, वीरमरण म्हणतात ते. वीरमरण हे काय मुद्दाम त्यांनी आत्महत्या नव्हे, तिथं परधर्म नाही, स्वधर्म करता त्यांनी प्राण गमावले किंवा प्राण दिले आणि ते म्हणजे श्रेयस्कर आहे. आपल्या जवानांनी एखाद्या काही जवानांनी समजा प्राण गेले तरी नवे असतं, कारण ते वीरगती प्राप्त झाली, त्यांना परमगती प्राप्त झाली. कर्तव्य कर्म करता करता त्यांचे प्राण गेले. तसं हे सुद्धा कौरव पांडवांचं जे युद्ध होतं ते सुरुवातीलाच पहिलाच श्लोकात नाही, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, त्यामुळे धर्मयुद्ध होतं आणि धर्मयुद्धात
जो त्यांचा पक्ष धर्म न्याय नीतीला अनुसरून आहे त्यांचा विजय होणार आहे नक्कीच आहे. त्यामुळे त्याच्यात काही ना वीरगती मिळणार, काही दुसरा जो शत्रू पक्ष आहे त्यांची जास्ती हानी होणार. कौरवांची जास्ती हानी होऊन राहिली त्याच्यामध्ये. कौरवांचे जवळजवळ सगळेच संपले, पण पांडवांचे पण बरेच योद्धे गेले. अभिमन्यू गेला, थोडा मोठा योद्धा. पण त्यांना एक परमगती मिळाली, कारण ते धर्मच होतं. धर्मा अधिष्ठित धर्माला परत जागेवर बसण्याकरता जे युद्ध किंवा जे काय कर्म केलं जातं ते कर्म चांगलं कर्म असतं आणि ते चांगल्या कर्माने तुम्हाला पुण्यच प्राप्त होतं, पाप लागत. त्यामुळे हे स्वधर्म. आता परधर्म म्हणजे काय, तर हेच उदाहरण द्यायचं झालं. युद्ध, आता भारत पाकिस्तान युद्ध, एखादा निकम्मा एखादा अधिकारी असतो, ते सगळं आपले काय जे कागदपत्र असतात, जिथं कुठं कुठं आमचे छावण्या आहेत, कुठं अग्निमान बसवलं आहे, कुठं मिसाईल ठेवलं आहे, ती माहिती काढतो आणि त्या पाकिस्तानला देतो. तो परधर्म झाला. तो कोणाची सर्व्हिस करतो? आपल्या देशाची नाही, दुसऱ्या देशाची सर्व्हिस करतो. परधर्म ते अधर्म आहे तो. त्यामुळे तो जे काम करतो ते पाप आहे. पापाने पैसा कमावण्याचं काही पापच आहे. म्हणजे भ्रष्टाचाराने पैसा कमावणे हे महापाप आहे. ईशावास्यमध्ये तर ईशावास्यमध्ये उपनिषद आहे, त्याच्यात सुरुवातीलाच सांगितलं ईशावास्यमे कस्यचित् धनम, म्हणजे तुम्ही धनाचा धन अशा तऱ्हेने कमवा की चांगल्या म्हणजे धर्माधिष्ठित न्याय किंवा कर्तव्य कर्म करून धन कमवा. असं नाही की कुठल्याही मार्गाने कमवा. धनाची चोरी करू नका. तर धनाची चोरी हे जो शब्द वापरला आहे कस्यचित् धनम, त्यामुळे हे धनाची चोरी ही पापकर्माने जेव्हा तुम्ही धनाची चोरी करता, पापकर्म करून कर्तव्य कर्म न करता, ही चोरीने तुम्हाला पापच लागणार आणि तो परधर्म आहे. तो त्याच्यात धर्माचं काही बिलकुल लवलेश नाही, तो परधर्म आहे. व्यभिचार करू नये म्हणतात, पण व्यभिचार करणारे किती लोक आहेत. हे आहे ते कर्तव्यकर्म कसला त्याच्यात, तो दुसरा विनाशाचा मार्ग आहे. व्यभिचार करणे हे विनाशाचा मार्ग आहे. एखाद्या काय सांगायचं म्हणजे नको ते व्यसन करतात. जो हे सुद्धा ते सांगितलं आहे, जुगार किंवा दारू मदिरा पिऊ नये सांगितलं आहे. मदिरा पितात ना, चांगलं वेस्टर्न कल्चर म्हणतात आणि पाश्चिमात्य संस्कृती. दारू पितो तो एकदम सभ्य माणूस, जो दारू पित नाही तो असभ्य, असं समीकरण होतं. त्यामुळे हा परधर्म आहे. ते दारू पिणे आपली संस्कृती नाहीच आहे. दारू कशाला प्यायची? दारू पिऊन तुम्ही सर्वस्व गमवायची पाळी येते. एकच पहिला नाटक तुम्ही बघितलं असेल किंवा वाचलं असेल, एकच पहिला नाटक राम गणेश गडकरी, त्याच्यात दारूचे दुष्परिणाम किंवा आपण बघतो ते एकच पहिला कशाला बघायला जवळ माहीत दिसतात. कितीतरी लोकांचे संसारांचा विध्वंस करतात. परधर्म. त्यामुळे श्रेयान स्वधर्म विगुणा. परधर्म बिलकुल आचरण नये. परधर्म हा एकदम विनाशकारी आहे, भयकारक आहे म्हणून सांगितलं आहे. आणि स्वधर्माचं आचरण करा. स्वधर्माने कर्तव्य कर्म करा, नियत कर्म करा, विहित कर्म करा, निषिद्ध कर्म करू नका. निषिद्ध कर्म करणे सुद्धा परधर्म आहे. त्यामुळे तर निषिद्ध कर्म करू नका. आणि त्यामुळे त्याच्यामुळे चांगली कर्म केली तर ते निश्चित श्रेयस्कर आहे. पण आपण श्रेयस्कर बघत नाही, आपण प्रेयस्कर जास्ती बघतो. ते आपला प्रिय काय आहे. दारू पिणे प्रिय आहे. एखादा संध्याकाळी बसून एखादा पेक मारणे किंवा 2 पेक म्हणे सभ्यता म्हणतात. आपण चांगल्या लोकांमध्ये वापरतो असं एक तुमचा गैरसमज असतो. मी सुद्धा आमचे बरेच मित्र आहेत, ते चालू असतं संध्याकाळ झाली की मोठमोठ्याने गप्पा मारायचे आणि ते दारूचा प्याला. ते आपण नाही धर्माला अनुसरून ते नाहीच आहे, कशाला करायचं. पुढं आता पुढचा जो श्लोक आहे त्यात परत अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारत आहेत. आणि प्रश्न वाजवी प्रश्न आहे, चांगला प्रश्न. अर्जुन वाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषाः
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. हे वृष्णी वंशजा म्हणजे कृष्ण. वार्ष्णेय वृष्णी म्हणतात ते. वार्ष्णेय म्हणजे काय? विष्णू. विष्णुवंशीय म्हणजे वार्ष्णेय. विष्णुवंशीय कृष्ण. कृष्ण विष्णुवंशीय, विष्णूचा अवतार, त्यामुळे विष्णुवंशीय वार्ष्णेय. हे वार्ष्णेय असं काय होतं की माणूस त्या प्रेरित होऊन इच्छा नसताना देखील आपल्या बळाने स्वबळाने पाप करायला पुढं सरतो? असा प्रश्न करतो. असं काय घडतं की ज्यामुळे मनुष्य पाप करायला धरावतो किंवा पाप करतो? पुढं बघूया श्रीकृष्ण काय उत्तर देतात बघूया. श्री भगवान उवाच. काम एष क्रोध एष कामयेष क्रोधयेष रजोगुण समद्भवा. रजोगुणसमद्भवा. महाशनो महापाप्मा महाशनो महात्मात्मो विद्येन्मीह वैरिणम्. विद्येन्मिह वैरिणा. काम एष क्रोध एष. इथं परत तो राग आणि द्वेषचा पुढचा भाग क्रोध. राग आणि द्वेष, रागाचा पुढची पायरी म्हणजे क्रोध. क्रोध म्हणजे असं आहे की वडवागणी. राग म्हणजे थोडा सटणी. क्रोध म्हणजे भयानक म्हणजे वनवास. तिथं जवळपास होता पण राग नाही. एखादा एवढा जोरजोराने ओरडायला लागतो की सगळे पळून जातात आसपास. आणि काम वासना. एका आपल्या ज्या इच्छा हे असतात, इच्छेला मर्यादाच नसते. एक इच्छा संपली दुसरी इच्छा, दुसरी संपली तिसरी, तिसरी चौथी, आणि त्या इच्छा नवीन नवीन उत्पन्न होतात. असं नाही की इच्छाचं एक बाबा 50 इच्छा आहे ते संपल्या आणि आता इच्छा संपल्या, असं नाही. इच्छा नवीन नवीन तयार होतात. इच्छेला बंधन नाही. एक जेवढ्या आपल्या इच्छा एक 10 समजा आज आहेत डोक्यात, उद्या आणि 10 झालं. नको झालेल्या इच्छाच येतात डोक्यात. इथनं कुठेतरी अमेरिकेला जाऊ असं पण डोक्यात येतं. घरा पैसा आहे नाही काही नाही, किंवा एखादं काहीतरी मोठा दागिना घ्यावा तर बायका मंडळीनं तो हे पडतं, इच्छा होते 10 तोळ्यांचा दागिना घ्यावा. तर 10 तोळ्यांची आज मार्केट व्हॅल्यू किती आहे? जवळजवळ 5 लाखावर. पण नाही, इच्छा होते. आणि ते इच्छेकरता समजा ती जबर इच्छा असेल तर त्याकरता मग प्रयत्न पण सुरू होतात. आज एवढे साठवले, उद्या एवढे साठवले, 1-2 वर्षांनी मी 10 तोळ्यांची दागिना घेईन. बाकीचं काही मिळालं नाही ते चालेल, पण काय ते नेकलेस, 10 तोळ्याचा नेकलेस पाहिजे, त्याच्यात डायमंड पण पाहिजे. डायमंडच्या पुढचं काय असेल ते ती पण पाहिजे. कमीत कमी एक 7-8 लाखाचं तरी. पण नाही, इच्छा आहे करायचं, लहान मिरवायला पाहिजे ना. बायकांचं काही असं असतं असं नाही, काही पुरुषांना पण स्वप्न पडतात नाही. कारण एक पुण्याला एक होता की तो आमदार, तो असं किती 50 तोळे वगैरे काहीतरी 4 का 5 किलो वगैरे घालून फिरायचं. काहीतरी हाट घेऊन गेला, पुण्याचा आमदार, माहिती असेल मला. ऐकून मला वाटतं चिंचवडचा कुठला तरी आमदार. हां, तो असं 2 किलो वगैरे घालून फिरायचं. ह्याला काय म्हणायचं? वाटेत कोणी मारायला पण आहे, तो होता आहे तसा. पण किती जरी मोठा असला नंतर दोघे तिथं म्हणजे रायफल घेऊन हे काय म्हणतात, पिस्तूल घेऊन आले, काय करणार? ते मोठा बरा दाखवता नसला, एकट्याला गाठून नंतर पिस्तूल घेऊन आलं, काय करणार? गेलं 2 किलो गेलं. पण त्याचं अचिव्हमेंट काय? त्यामुळे इच्छा वासना हे आपल्या लिमिटमध्ये असावं, आपल्या मर्यादेमध्ये असावं. आणि हेच या काम, ज्या वासना आहे आणि क्रोध, ह्याच्यामुळे माणूस
दुर्गतीला लागतो. त्याच्यामुळे चांगली सद्गती मिळतच नाही, दुर्गतीला मात्र लागतो. आणि रजोगुण त्याचा एवढा बळावतो की ते सांगितलं ते आत्ता तसं ते संपतच नाही, त्याच्या इच्छा त्या संपतच नाही. आज एक लाखभर कॅश आहे तर उद्या माझ्याकडे 10 लाख कॅश पाहिजे किंवा ते कॅशच पाहिजे असं नाही, तेवढे धन पाहिजे, संपत्ती पाहिजे, मोठा बंगला पाहिजे, गाडी पाहिजे. त्यामुळे त्या इच्छेला काही हेच नसते, मर्यादा नसते. ती मर्यादा पण घालावी. महाशनो महापापमा विद्येन्मी वैरिणी, हे वैरी आहे असं म्हटलं. आणि ह्याने काय होतं, भोग कर्तापणा आणि भोगतेपणा, आणि त्याच्याकरता मग माणूस आणि नको ती कर्म करायला लागतं. ते काय, आणि जे इच्छा आकांक्षाने भरलेली कर्म म्हणजे काय, त्याच्यात बंधनं आली आणि ते इच्छे कधी पूर्तता त्याची होतच नाही. त्यामुळे काय, कुठलं ते वाईट मार्ग पण तो वाईट मार्गांचा पण अवलंब करतो. काही असू दे, काही वाटेल ते होते. म्हणजे जेलमध्ये जायची आली ते काहीतरी अर्थ नाही. समजा हर्षद मेहताही होता आमचा स्टॉक, तुम्हाला माहिती ऐकून माहिती असेल, हर्षद मेहता याने असं मोठमोठे उलाढाली केल्या. स्टॉक शेअर्स प्राईस वाढवायच्या, म्हणजे अशा धोक्याच वाढवायच्या, भरपूर पैसा कमावला त्याने. पण लोकांना लुबाडलं, छोटी जेलमध्ये गेला. शेवटी मला वाटतं त्याने काहीतरी सुसाईड केला. तर असं सांगायचं म्हणजे हे जे इच्छा आकांक्षा इच्छा वासना जे आहेत त्याला मर्यादा राहत नाही, आणि त्यामुळं माणूस व्यसनाला लागतो, माणूस वाईट मार्गाला लागतो. आणि तो वाईट मार्गाला लागल्यामुळे त्याचं दूर जातो. त्याला ईश्वर म्हणजे काय ते कळत पण नाही. ईश्वराची अनुभूती कधी येते, जेव्हा तुम्ही ईश्वराची भक्तीमध्ये ईश्वर हे सगळं काय मला जे मिळतंय ते का प्रसाद रूपी मला मिळतंय, ही जी भावना असते तेव्हा तुम्हाला ईश्वर प्रसन्न होतो. संदेह करणार तरी ईश्वर तुम्हाला प्रसन्न होणार. पण हे असे काही लोक मोठ्या पोटात जेव्हा असतात ते अगदी भरपूर वाईट कुठल्याही मार्गाने पैसे मिळवतात आणि संध्याकाळ झाली की महालक्ष्मीकडे येऊन चांगलं घालतात. काही व्यापारी लोक असतात तसे. व्यापारी असं नाही, मी उदाहरण देतो. पण जे इच्छा आकांक्षा आहे त्याला काहीतरी बंधन असतं. याच्यामुळे तुम्हाला ज्ञानापासून तुम्ही दूर जाता, ईश्वरापासून दूर जाता, भक्तीपासून दूर जाता, आणि यामुळे तुम्ही वाईट मार्गाला लागता. आणि त्यामुळे तुम्ही काहीच या जीवनामध्ये तुम्ही काहीच मिळवू शकत नाही. मिळवणं ते काय उरत नाही. ते असं जे वाईट मार्गाने जे काय मिळवलेलं असतं ते कधीच अजिबात उरत नाही. त्याच्यामध्ये आपला कुळाचा पण त्याच्यात ऱ्हास होतो. कुळं आपल्या एखाद्या कुळामध्ये समजा 2-3 मुलं असतील तर ती मुलं पण तेच करायला लागतात. त्यामुळे हे सगळं वाईट आहे. आणि हे आणि अर्जुनाने प्रश्न का विचारला की हे पाप मार्गाला का लागतात. पाप मार्गाला का लागतात तर वासना आणि क्रोध. मी आता वासनावरती बोललो. क्रोध म्हणजे रागाचं अगदी शेवटचं सांगितल्याप्रमाणे जवळपास होऊन राहणार नाही. असा एखादा क्रोधी असतो की तो सगळ्या माणसांना तो माणुसकी त्याच्यात राहत नाही. त्याच्यात ती माणुसकी हरवलेली असते. त्याच्यात जवळपास कोणी राहत नाही. असा जर एखादा क्रोधी असेल कोण जवळ राहणार त्याची. उगाच तुम्ही जर रागाने आकांडांडव करत असाल तर तो माणूस या लायकीला राहतच नाही. त्याच्यात देवत पण तर बिलकुल नसतं. तो पशुसारखा. पशु कसं आहे, एखादा तुम्ही जर मालका बैल असेल जवळ गेला की तो मारणारच ना तुम्हाला. तर तुम्ही सभ्य आणि काय तुम्ही किती सभ्य आहात ते तो बघणार नाही. तुम्ही सभ्य म्हणून जर हात लावायला गेला आणि तो मालका बैल असेल थोडं तो अशा मारणारच. तेव्हा थोडंच कळते तुम्ही सभ्य आहे. तसं क्रोधी मला माहिती आहे की ऐकून माहिती आहे की हा बाबा माणूस फार क्रोधी आहे, तो त्याच्याजवळ गोरेबाबा त्याच्याजवळ जायला असंच म्हणणार ना.
त्यामुळे हा क्रोध हा फार वाईट, क्रोधावरती नियंत्रण ठेवलंच पाहिजे. बऱ्याच लोकांचे ते नसतं, जे क्रोधी असतात त्यांचं नसतं. तर आपण आता इथे संपूया. पुढचा विषय परत दुसरा आहे आणि एक अभंग करूया आणि संपूया. तू म्हणणार आहे अभंग म्हणणार? पसायदान म्हणतो. हां, पसायदान. कसं आहे ना. आता विश्वात्मके देवे हां, आम्ही म्हणू. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे जेणे वाग्यत्वे तोषावे तोषो निमज द्यावे तोषो निमज द्यावे पसायदान हे पसाय दान जे खळांची व्यंकटी सांडो जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो विश्वस्वधर्म सूर्ये पाव जो जे वांछील तो ते लाहो जो जे वांछील ते प्राणिजात प्राणिजात वर्षत सकळ मंगळी वर्ष मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी अनवर्तत भूमंडळी भेट तू भूता भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे पियुषांचे चंद्रमे जे लांछन चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन मार्तंड ते तापही ते सर्वाही सदा सज्जन ते सर्वाही सज्जन सोय रे हो तू सोय रे होतो किंबहुना सर्वसुखी किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी पूर्ण होनी तिनी लोकी भजिजो आदि पुरुषी पुरुषी अखंडित अखंडित आणि ग्रंथोपजीविये आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये विशेषे लोकीये दृष्टादृष्ट विजये दृष्टादृष्ट विजये हो आवे जी हो आवे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव येथ म्हणे जी विश्वेश्वरा हा होईल दान पसाओ नावोनी ज्ञान कसा येणे वरे ज्ञान देवो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम.